Hello guys, this is Ajay Shinde and you are watching APS Speaking Series. APS Speaking Series च्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवत आहे या प्लॅटफॉर्मला कशा प्रकारे इंग्लिश मध्ये बोलायचं आहे मराठी टू इंग्लिश मध्ये. दॅट मीन यू कॅन स्पीक मराठी व्हेरी वेल बट प्रॉब्लेम इज दॅट यू कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश प्रॉपरली विथ कॉन्फिडेंटली. सो डोंट वरी, आय एम गोना टीचिंग यू हियर, अपलोडिंग लॉट ऑफ video of speaking. You must watch it and practice at your home with your friends when you are alone. Then you can be a good speaker of English. फ्रेंड्स, ह्या पार्ट मध्ये तुम्हाला शिकवणार आहे सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा. सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग करायचा असेल तर सिंपल एकदम इझी आहे. भविष्यामध्ये तुम्ही जे पण ऍक्टिव्हिटी करणार आहे तुम्ही ऑलरेडी डिसाईड केले आणि तुम्हाला ते सांगायचे असतील तर तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे सिंपल, सपोज मी डिसाईड केले की उद्या सकाळी मी 6 वाजता उठेल, मी गावात जाईल, माझ्या मित्रांना मदत करेल, मी अभ्यास करेल, मी क्लासला जाईल, मी जॉबला जाईल, लाईक दॅट असे वाक्य आल्यानंतर तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. तर प्रत्येक टॉपिकच्या एंडिंगला मी तुम्हाला शिकवत आहे मराठी वाक्याच्या शेवटी. त्या टॉपिकच्या एंडिंगला आपण दिलंय जाणार, नार, जाऊ, जाईल, करेल एक्सेट्रा. ओके, आणि यू कॅन सी द फॉर्म्युला ऑफ दिस सिंपल फ्युचर टेन्स. सब्जेक्ट प्लस विल, शाल प्लस युअन प्लस ऑब्जेक्ट हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, बट फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त पाठ एवढंच ठेवायचं आहे. या गोष्टीवर काही पाठ करायची गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवायचं की भविष्यामध्ये तुम्ही जे ऍक्टिव्हिटी करणार आहे, कुठे जाणार आहे, बोलणार आहे, करणार आहे, व्हॉट एव्हर यू विल डू इन अ फ्युचर, ते वाक्य कसे बनतात तुम्हाला ते शिकायचे. जर तुम्ही एवढे पाठ करत बसले तर डेफिनेटली यू कॅन नॉट स्पीक इन इंग्लिश वेल. मी तुम्हाला इथे दाखवत आहे की हा टेन्स कसा तयार असतो त्या गोष्टी. आणि जर तुम्हाला प्रॉपर डिटेल्स पाहिजे तर तुम्ही नोटबुक घ्या, पेन घ्या, त्याच्यावर राईट करून घ्या जे पण मी तुम्हाला टीच करत आहे. फ्रेंड्स बघा आता वाक्य कसे बनतात आणि याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिला आहे विल आणि शाल. आणि विल आणि शालचा उपयोग केव्हा करायचा? सिंपल आहे, जेव्हा करता, जर तुमचा करता आय आणि वी असेल तेव्हा शालचा उपयोग करायचा आहे. आणि याचा अर्थ असा नाहीये की आय आणि वी सोबत आपण विल वापरू शकत नाही. विल हा कंपल्सरी आहे. जर तुम्हाला शालचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही आय आणि वी सोबत करा, अदरवाईज विल हा कंपल्सरी आहे. म्हणजे आय आणि वी सोबत पण आपण विलचा उपयोग करू शकतो. ओके, तर फ्रेंड्स बघा अफ्रिमेटिव्ह वाक्य, होकारार्थी वाक्य कसे बनतात तुम्हाला मी ते टीच करणार आहे. यू कॅन सी प्रॉपरली अँड इट्स व्हेरी सिंपल ट्रिक. And using this trick definitely you can be a good speaker in English. So first of all that, suppose if you are a new to YouTube channel, please subscribe it and please hit the bell icon, because whenever I will upload the video of speaking you will get notification from it. Okay, so friends now मी उद्या बाजार मध्ये जाणार. बघ आता हे वाक्य कसे बनतील तुम्हाला ते शिकायचे. मी उद्या बाजार मध्ये जाणार. तर मीला इंग्लिश मध्ये म्हणतात मी म्हणजे आय, नार म्हणजे विल, विल, जाणे म्हणजे गो, कुठं इन वापरा किंवा टू वापरा, इन किंवा टू दोघांपैकी एक. आय विल गो टू मार्केट म्हणा किंवा आय विल गो इन अ मार्केट. तुम्हाला इन किंवा टू या दोघांपैकी एक वापरायचं आहे. ओके, केव्हा जाणार आहे? टुमारो, TOMORROW. आय विल गो टू मार्केट टुमारो. ओके, बघा आता ती उद्या पैसे देणार, ती म्हणजे शी, नार म्हणजे विल. ओके, शी विल, देणे म्हणजे काय? गिव. शी विल गिव अ मनी टुमारो. ओके, शी विल गिव अ मनी टुमारो. नाव यू कॅन सी थर्ड एक्झाम्पल. तो ते इंग्लिश मध्ये बोलेल. बघा तोचा अर्थ असतो ही, बोलेल म्हणजे फ्युचर आला आपला. ओके, मी तर आपल्याला विल वापरायचं आहे. शी विल, सॉरी ही विल, बोलणे म्हणजे काय? स्पीक. ही विल स्पीक in English tomorrow. Understand friend, it is very easy of trick. Using this trick definitely your English will be good. Just you want to look at the board and look at me and listen to me very carefully, then your English will be a good. How to make up the example of it? Using this trick you can be a good speaker and speak confidently. Definitely you will not have any problem of speaking and you will speak in English fluently. Okay, now आम्ही उद्या एकत्र शाळेत जाऊ. आम्ही म्हणजे काय? वी. जाणे म्हणजे गो, तर वी विल गो टू स्कूल टुगेदर. अंडरस्टँड? आय होप तुम्हाला प्रॉपर हे कळालं असेल. आता बघा नकारार्थी वाक्य कसे बनतात.
आपल्याला प्रत्येक टॉपिक्समध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे 4 फॉर्म म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि WH वाक्य कसे बनतात. आता हे आपण फक्त प्लॅनिंग बोलू की मला जाणार आहे आणि जाणार नाही म्हणजे निगेटिव्ह. आणि जर क्वेश्चन विचारायचा असेल की जाशील का, ते कसे विचारणार, कसं विचारायचं आहे आपल्याला, क्वेश्चन कसे बनवायचे तुम्हाला मी ऑल इथं टीच करणार आहे. ते बघा इथं बघा. मी उद्या बाजारामध्ये जाणार नाही. ओके, जाणार नाही. फक्त आपण काय केलं, नाही ऍड केलंय म्हणजे मी जाणार नाही. तर तुम्हाला काय करायचं, फक्त इथं नॉट ऍड करायचं आहे. आय विल नॉट गो इन मार्केट टुमॉरो. अंडरस्टँड, इट्स व्हेरी इझी टू स्पीक इन इंग्लिश. जास्त काय डिफिकल्ट नाही, फक्त नॉट तुम्हाला ऍड करायचं आहे ज्या गोष्टी तुम्ही करणार नाहीये. ओके, किंवा आपण याला विल प्लस नॉट, तुम्ही याला ओन पण म्हणू शकतात. ओके, आय ओन गो टू मार्केट. ती उद्या पैसे देणार नाही म्हटलं तर शी विल नॉट, फक्त विल नंतर तुम्हाला नॉट वापरायचं आहे. शी विल नॉट गिव्ह अ मनी टुमॉरो. अंडरस्टँड, इट्स व्हेरी इझी, असं डिफिकल्ट नाही आहे. आता तुम्हाला शिकवणार आहे की वाक्य कसे बनतात. ओके, नाव सी, मी हे रब करून घेतो नकारार्थीचे वाक्य. ओके, आता मित्रांनो इथं बघा, मी उद्या बाजारामध्ये जाणार हे वाक्य. तर आपण काय करू, मी हा चेंज करू, मीच्या ऐवजी आपण तो वापरू. तो उद्या बाजारामध्ये जाणार आणि तो जर वापरला तर आपला आयचा काय होईल, ही. ओके, बघा हे होकारार्थी वाक्य आहे. तो उद्या बाजारामध्ये जाणार, ही विल गो टू मार्केट टुमॉरो. ओके, हे होकारार्थी वाक्य आपण केलेले आहे. आता प्रश्नार्थी कसं बनेल, तो उद्या बाजारामध्ये जाणार का. ओके, तो उद्या बाजारामध्ये जाणार का. मग तुम्हाला करायचं काय, सिंपल ट्रिकचा उपयोग करायचा आहे. म्हणजे फक्त हा विल तुम्हाला पूर्वी घ्यायचा आहे, म्हणजे विल पहिले घ्यायचा आहे. ओके, फॉर इट आय राईट अगेन. मी दुसरं एक्झाम्पल लिहून देतो तुम्हाला याच्यातलंच. इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, विल ही गो टू मार्केट टुमॉरो. ओके, आता बघून घ्या, तुम्ही दोघं वाक्यांना कम्पेअर करा, तुलना करा की वाक्यात आणि या वाक्यात काय फरक आहे. काहीच फरक नाही, फक्त हा आपण विल हा पूर्वी घेतलाय कारण की क्वेश्चन बनवला म्हणून. आता हे वाक्य कसं होईल, ती उद्या पैसे देणार का. ती उद्या पैसे देणार का, तुम्हाला आता समजलं असेल तर काही पहिले फक्त विल पहिले घ्यायचं आहे. विल शी गिव्ह अ मनी टुमॉरो. तो तेथे इंग्लिशमध्ये बोलेल का. विल ही स्पीक इन इंग्लिश टुमॉरो, आणि तेथे म्हणजे देअर. ओके, बोलेल का म्हटलं तर आपल्याला फक्त हा विल पहिले घ्यायचा आहे. विल ही स्पीक इन इंग्लिश टुमॉरो देअर, किंवा विल ही स्पीक इन इंग्लिश देअर टुमॉरो. ओके, आय होप तुम्हाला प्रॉपर हे कळायला असेल की नकारार्थी प्रश्नाचे वाक्य कसे बनतात. आता तुम्हाला वाक्य शिकवणार WH चे क्वेश्चन. म्हणजे 2 टाईपचे प्रश्न असतात. एक असतो प्रश्नार्थी म्हणजे इंटरगेटिव्ह, सेकंड असतो WH, त्याच्यामध्ये वाट वेर हे ऍड होतात. तर फ्रेंड्स बघा, आता प्रश्नार्थी वाक्य कसे बनतात तुम्हाला मी ते टीच करणार आहे, बट याच्यासाठी रब करावं लागेल. यू कॅन सी, तू उद्या कोठे जाणार. बघा, तू उद्या कोठे जाणार, कोठेचा अर्थ असतो वेअर. ओके, WH चार्ट मी तो ऑलरेडी देत आहे स्क्रीनवर, तुम्ही बघू शकतात. ओके, आता बघा हा जो वाक्य आहे, तू उद्या कोठे जाणार, क्वेश्चन मार्क्स आहे. जी तुम्हाला आता जस्ट बिफोर जी ट्रिक मी तुम्हाला शिकवली, विल हा पहिले घ्यायचा आहे, ती सेम ट्रिकचा उपयोग तुम्हाला इथं करायचा आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य दोघं आहे. तू उद्या जाणार का, बघा तू उद्या बाजारामध्ये जाणार का, तर आपण कसं घेतला, विल हा पहिले घेतला ना. विल ही गो इन मार्केट टुमॉरो, क्वेश्चन मार्क बोललो आपण. ओके, तर ही ट्रिक तुम्हाला इथे यूज करायची आहे. जे सेम आहे, दोघं क्वेश्चन मार्क्स आहे, फक्त WH चे जे क्वेश्चन असतात वाट वेर वगैरे जे स्क्रीनवर येत आहे ते पूर्वी वापरायचे, आणि जी इथं ट्रिक दिलेली ती इथे यूज करायची. मग आता काही ना आपल्याला विल, मग करता काय, यू, जाणे म्हणजे गो. वेअर विल यू गो, उद्या म्हणजे टुमॉरो. ओके, तिसरं बघा, कशी
कशी म्हणजे हाऊ, लगे विल घ्यायचं आहे, हाऊ विल शी, याने म्हणजे कम, हाऊ विल शी कम. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, फोर्थ एक्झाम्पल, तो उद्या शाळेत कोणा सोबत जाणार. तो उद्या शाळेत कोणासोबत जाणार, कोणासोबतचा अर्थ असतो विथ हुम पहिले घ्यायचं आहे, विथ हुम. मग आपल्याला विल वापरायचं आहे, विथ हुम विल ही गो टू स्कूल टुमारो. विथ हुम विल ही गो टू स्कूल टुमारो. ओके. आय होप तुम्हाला मी जेही टॉपिक्स इथं टीच करत आहे तुम्हाला चांगल्या लेवलला समजत आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. असे गुड ट्रिक्स मी घेऊन येत आहे आपल्या चॅनलला आणि इझी वेने तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलायचे, ग्रामर पण कसं क्लिअर करायचं आहे. दॅट आय विल टीच ऑल थिंग्स ऑन दिस प्लॅटफॉर्म. फॉर इट यू नीड टू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड प्लीज हिट द बेल आयकॉन. Next time you will get notification from it whenever I will upload of video on this platform. Okay friends, so see you in next video.